गेल्या 1.5-2 वर्षांपासून आपण पत्नीने पतीचा खून केल्याच्या अनेक घटना बघितल्या. मात्र निवडणुकीला उभ्या राहिलेल्या पत्नीने तिचाच प्रचार करणाऱ्या पतीचा गळा आवळून खून केला. ही घटना सध्या पिंपरी चिंचवडमधून समोर आली आहे. या घटनेमुळे सगळ्या शहरात थरकाप उडालाय. चिंचवड गावातल्या भोईर कॉलनीत समाजसेवक आणि स्थानिक कार्यकर्ते नकुल भोईर यांचा त्यांच्या पत्नी चैताली भोईर हिच्या हातून खून झाल्याची घटना समोर आली. दिसायला शांत, समजूतदार आणि लोकांमध्ये मिसळणारं हे जोडपं पण आतून चाललेला संघर्ष एवढा वाढला की एका रात्रीत सगळं संपलं. काय घडलं नेमकं? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतःच्याच पतीचा खून का केला? कोण आहेत नकुल भोईर? आणि या घटनेत पोलिसांनी काय ॲक्शन घेतलीये? जाणून घेऊयात. नमस्कार, मी अर्णेश जोशी आणि आपण पाहतात कट टू कट. घटनेची पार्श्वभूमी अशी आहे की निवडणुकीसाठी उभे राहिलेली एक उमेदवार स्वतःच्याच नवऱ्याचा काही कारणाने खून करते आणि स्वतःच पोलिसांना याबद्दल माहिती देते. खून करण्यामागचं कारणही सांगते आणि याची चर्चा महाराष्ट्रभर होते. पहिले तर काय घडलं हे सविस्तर जाणून घेऊयात. नकुल भोईर जो पिंपरी चिंचवड परिसरात ओळखला जाणारा समाजसेवक होता. मराठा सेवा संघ आणि स्थानिक राजकीय कार्यात त्याचा सहभाग होता. काही दिवसांपासून तो येणाऱ्या निवडणुकीसाठी जोमात तयारी करत होता. समाजात त्याची चांगली ओळख होती, लोकांमध्ये आदर होता. त्याची पत्नी चैताली भोईर ही सुद्धा समाजात थोडीफार काम करणारी, महिलांच्या संघटनांशी जोडलेली होती. बाहेरून बघायला आदर्श दाम्पत्य वाटावं असं हे दोघं. पण आत मात्र वाद, संशय आणि तणाव चालूच होता. लग्न झालं होतं 2018 मध्ये आणि त्यानंतर या दोघांना 2 मुलं झाली होती. एक मुलगा आणि एक मुलगी. घरात मुलांचा गोड संसार चालू होता, पण नकुलला नेहमीच त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय येत होता. हे प्रकरण दिवसेंदिवस चिघळत गेलं. लोकांपुढे नकुल हसत बोलत असायचा, पण घरात मात्र वातावरण तणावाचं होतं. खरं तर हे घडणं साहजिकच आहे, कारण नकुल याचं वय 40 होतं, तर चैताली यांचं वय 28 आहे. बाहेर समाजकार्य करणं, अनेक लोकांमध्ये उठणं-बसणं असणं, त्यामुळे मानसशास्त्रानुसार अशा भावना, असा संशय येणं हे मानवी स्वभावाचा एक घटक आहे. पण तो संशय बोलून, विचार करून संपवणं हे महत्त्वाचं आहे. मात्र घडलं उलटंच. घटना घडली बुधवारी रात्री उशिरा म्हणजे जवळपास मध्यरात्रीच्या सुमारास. नकुल घरी आला आणि नेहमीप्रमाणे वाद सुरू झाला. "तू दिवसभर कुठे होतीस? कोणाला भेटलीस? फोन का बंद होता?" अशा प्रश्नांनी वाद अजूनच पेटला. चैताली रोजच्या चौकशीला कंटाळली होती. त्यांची मुलं बेडरूममध्ये झोपलेली होती. वाद वाढला. न राहून चैतालीने स्वतःचा राग काढण्यासाठी नकुलवर तुटून पडली. घरात राडा झाला आणि एकदम चैतालीने ओढणी पकडली. रागाच्या भरात तिने नकुलचा गळा आवळला आणि काही क्षणातच नकुल बेशुद्ध झाला. सगळं झाल्यावर चैतालीला धक्काच बसला. "मी हे काय केलं?" असा प्रश्न तिने स्वतःलाच विचारला. पण आता उशीर झाला होता. काही वेळातच नकुलचा मृत्यू झाला. संपूर्ण रात्र चैतालीने नकुलच्या मृतदेहाकडे बघत घालवली. पहाटेच्या सुमारास शेजारच्यांना काहीतरी संशय आला. घरातून आवाज नाही, दार बंद, फोन लागत नाही म्हणून पोलिसांना बोलावलं गेलं. घरात गेल्यावर सगळं चित्र स्पष्ट झालं. नकुलचा मृतदेह आत होता आणि चैताली बाजूलाच त्याला बघत बसली होती. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. चौकशीत चैतालीने कबुली दिली, की रागाच्या भरात मी हे पाऊल उचललं. असंही समोर आलं, की नकुलचा संशय, वाद आणि मानसिक त्रास या समस्यांमुळे चैताली पूर्णतः त्रस्त झाली होती. अनेक वेळा ती घर सोडून माहेरी गेली होती, पण मुलांच्या भविष्याचा विचार करून ती पुन्हा परत आली. शेवटी तिने सहनशक्ती गमावली आणि हा भयंकर प्रकार घडला. एका अर्थी या घटनेला जबाबदार नकुलचा स्वभावही आहे. नकुल भोईर हा समाजात ओळखला जाणारा कार्यकर्ता होता. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या संघटनेमध्ये तो सक्रिय होता. गरजूंना मदत करायचा, कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचा, लोकांसाठी उभा राहायचा. पण घरात मात्र त्याचं आयुष्य वेगळंच होतं. त्याच्या काही सहकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो बाहेर माणसांसाठी होता, पण घरातल्या माणसांसाठी नाही. त्याच्या मृत्यूनंतर सहकाऱ्यांना धक्का बसलाय. चैताली भोवतीचं वातावरण सुद्धा तणावाचं होतं. ती एक गृहिणी होती, पण समाजसेवेत रस ठेवणारी. नकुलच्या सतत संशयानं ती मानसिकदृष्ट्या खचली होती. जवळचे लोक म्हणतात ती फार शांत स्वभावाची होती, पण नकुलचं वागणं तिला त्रास देत होतं. त्या रात्रीच्या घटनेनंतर पोलिसांनी जेव्हा तिची विचारपूस केली, तेव्हा ती म्हणाली, "मी रोजच्या अपमानाला कंटाळले होते. मुलांसाठी सगळं सहन केलं, पण त्या रात्री माझं डोकंच फिरलं." पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलाय. तिच्यावर IPC 302 च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनास्थळाचा पंचनामा झाला. नकुलचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला गेला. फोन, मेसेज, सीसीटीव्ही फुटेज, शेजारच्यांचे स्टेटमेंट सगळा तपास सुरू आहे. चैतालीने हा खून आधी ठरवलेला नव्हता. तिने रागाच्या भरात हे पाऊल उचललं. म्हणजेच हे पूर्वनियोजित नव्हतं, तर मानसिक तणावाचा परिणाम होता. या घटनेनं संपूर्ण चिंचवड हादरलंय. लोकांमध्ये चर्चा सुरू आहे, की समाजसेवकाचं असं आयुष्य संपलं, त्यामागे नेमकं कारण काय? काही लोकं नकुलच्या बाजूने बोलतायत, तर काही चैतालीला सहानुभूती देत आहेत. कारण साहजिकच आहे, की रोजच्या मानसिक छळानं कुणाचंही डोकं फिरू शकतं. सोशल मीडियावरही या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. काहींनी लिहिलं, की अशा घटना दाखवतात, की बाहेरून परफेक्ट दिसणारं हे नातं आतून कधी-कधी तुटलेलं असतं. ही घटना एक घरगुती वादातून झालेली हत्या असं सोपं लेबल लावणं योग्य नाही. कारण यात समाजाचा एक मोठा आरसा दडलेला आहे. आजही बऱ्याच कुटुंबात संशय, अविश्वास आणि संवादाचा अभाव यामुळे नाती तुटतात.
पुरुषांचा नियंत्रणाचा स्वभाव आणि स्त्रीला वारंवार प्रश्न विचारणं हे मानसिक अत्याचारात बदलत चाललंय. तर दुसरीकडे रागाच्या भरात घेतलेले निर्णय पूर्णपणे आयुष्य उद्ध्वस्त करताय. असंच काही चैताली सोबतही घडलं. चैतालीने नकुलचा खून केला, पण त्या एका कृतीमागे वर्षानुवर्ष साचलेली वेदना आणि तणाव दडलेला होता. नकुल गेला, पण 2 लहान मुलं आता आई-वडिलांपासून वंचित राहणार. ही घटना फक्त एका घराची नाहीये, ही अनेक घरांमधली वास्तव कथा आहे. जिथं बाहेर सगळं व्यवस्थित दिसतं, पण आत मात्र नात्यांची भिंत कोसळलेली असते. नकुल आणि चैताली दोघेही समाजात काम करणारे, पण शेवटी संवादाचा अभाव आणि संशयाचं ओझं यामुळे एक संसार उद्ध्वस्त झाला. पोलिसांचा तपास पुढे चालू आहे. चैतालीला कोर्टात हजर राहायला सांगितलंय. तिला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता न्यायालय काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर चैतालीने नकुलचा खून केला. त्यामागे तिचं वैयक्तिक कारण होतं. मात्र खून झालेला व्यक्ती हा समाजसेवक असल्यामुळे त्याची चर्चा राज्यभर रंगली. आणि आता सगळ्यांच्याच या घटनेकडे डोळे लागून राहिलेत. तुम्हाला काय वाटतं? न्यायालय काय निर्णय घेईल? चैतालीने जे केलं ते चुकीचं होतं, मात्र त्यामागचं कारण हे बरोबर होतं. यावर तुमचं मत काय? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा.